नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11वी OCM मधील प्रकरण क्रमांक 2 व्यापार. त्यामधील आपण पॉइंट अभ्यासणार आहोत आज. व्यापाराचे विविध प्रकार, टाइप्स ऑफ ट्रेड. तर व्यापाराचे विविध प्रकार त्यांच्या विशिष्ट कार्यावरून त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. सर्वसाधारण त्या ठिकाणी व्यापाराचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते. तसं पाहायला गेल्यास अनेक प्रकारे व्यापार त्या ठिकाणी देशात विदेशात चालत आहे, इथून पुढेही चालू राहणार आहे. पण ढोबळ मानाने असे ठळक असे व्यापाराचे प्रकार आपण आता पाहणार आहोत. तर आपण मुख्य भाग आहे आपला व्यापार. व्यापाराचे दोन प्रमुख भाग पडतात, एक अंतर्गत व्यापार आणि दुसरा बहिर्गत व्यापार. तर अंतर्गत व्यापार म्हणजे काय की जो देशाच्या अंतर्गत चालतो, देशाच्या सीमेच्या अंतर्गत एक विक्रेता दुसऱ्या ग्राहकाला त्या ठिकाणी आपल्या मालाची विक्री करतो, त्या व्यवहारास अंतर्गत व्यापार असं म्हणतात. किंवा एकाच देशातील, उदाहरणार्थ भारतातीलच ग्राहक भारतातील व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी करत असेल तर त्या व्यवहारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे बहिर्गत व्यापार. तर बहिर्गत व्यापार म्हणजे काय की कोणत्याही देशातील व्यापारी त्या ठिकाणी मालाची काय करतात, खरेदी विक्री करतात. तर तो जो व्यापार असेल, तो जो व्यवहार असेल, त्या व्यवहाराला बहिर्गत व्यापार असे म्हणतात. अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार पडतात, एक घाऊक व्यापार आणि दुसरा किरकोळ व्यापार. तर घाऊक व्यापार म्हणजे काय की इथे मोठ्या प्रमाणामध्ये मालाची काय केली जाते, खरेदी विक्री केली जाते. तर असा जो व्यवहार असेल, व्यापार असेल, त्याला आपण काय म्हणतो, घाऊक व्यापार असे म्हणतो. म्हणजेच थोडक्यात काय तर उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणामध्ये जो व्यापारी माल खरेदी करतो तो घाऊक व्यापारी होय आणि त्याने केलेला व्यापार हा घाऊक व्यापार होय. त्याचप्रमाणे किरकोळ व्यापार. तर किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याकडून किंवा उत्पादकाकडून मालाची खरेदी करतो आणि आपल्या उपभोक्त्यांना, ग्राहकांना अगदी एक एक नगाप्रमाणे तो काय करतो, विक्री करतो. तर असा व्यवहार करणारा व्यापारी म्हणजेच किरकोळ व्यापारी होय आणि तो जो व्यापार करतो त्याला काय म्हणतात, किरकोळ व्यापार असे म्हणतात. तर पुढे किरकोळ व्यापाराचेही दोन प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे फिरते व्यापारी आणि दुसरा आहे स्थानिक दुकाने. तर आपण आता थोडक्यात पाहूया फिरते व्यापारी. तर फिरते व्यापाऱ्यांमध्ये पहिलं आहे फेरीवाले. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये आपल्याला घरामध्ये आवाज येतात, काहीतरी विक्रीसाठी आलेला असतं आणि तो विक्रेता त्या ठिकाणी मोठ्याने ओरडत ओरडत रस्त्याने जात असतो आणि त्या ठिकाणी मी काय विक्रीसाठी आणलं आहे त्याचा आवाज तो मोठमोठ्याने त्या ठिकाणी आपल्याला घेताना दिसतो. मग त्यांच्याकडे कपडे असतील, चादरी असतील, ब्लँकेट्स असतील, भाजीवाला असेल एखादा तर भाजीवाला असेल. तर थोडक्यात काय त्याच्याकडे ज्या ज्या वस्तू आहेत त्यांची तो नावे घेत घेत त्या ठिकाणी आपल्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत, दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीत सर्व ठिकाणी असा फिरत असतो. तर त्याला मग आपण सर्वसाधारणपणे फेरीवाले असं म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे टोपलीवाले. तर टोपली म्हणजेच एक मोठं असं एखादं पातेलं किंवा त्या टोकरी म्हणतो आपण त्याला, काही टोपली म्हणतात. आणि ती टोपली विविध धातूंची बनलेली असते. आपण विशिष्ट काड्यांपासूनही टोपली बनवली जाते. तर असे एक गोल आकाराचा असा एक छोटासा भाग असतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात आणि त्या वस्तू घेऊन संबंधित विक्रेता त्या ठिकाणी टोपली डोक्यावरती घेऊन त्या ठिकाणी ओरडत ओरडत रस्त्याने त्या ठिकाणी जात असतो. तर आपण बघतो की बऱ्याच भागांमध्ये समजा ते सुईद्वारा विकणाऱ्या स्त्रिया आहेत, मग ते रस्त्याने जाताना ओरडत जातात, सुया घे वगैरे वगैरे असं काहीतरी म्हणत म्हणत जातात. तर ते टोपलीमध्ये त्यांचा माल त्या ठिकाणी ठेवलेला असतो. आपण एखाद्या वेळेस त्या एखाद्याला हाका मारली तर समोरची ती स्त्री किंवा लेडीज त्या ठिकाणी टोपलीसह डोक्यावरून खाली ठेवते आणि तिच्याकडे वेगवेगळ्या टोपलीमध्ये छोट्या मोठ्या वस्तू त्या ठिकाणी असतात आणि आपल्याला त्या फार छोट्या मोठ्या असतात, त्यामुळे आपल्याला सहजतेने लवकर मिळत नाही आणि मग अशा वस्तू आपण दारावरती काय करतो, विकत घेतो. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशी दुकाने फार नसल्यामुळं त्या ठिकाणी दुकानात वस्तू उपलब्ध होत नाही. त्यामुळे असे जे टोपलीवाले आहेत किंवा फेरीवाले यांच्याकडून मालाची काय केली जात असते, खरेदी केली जात असते. तर थोडक्यात काय की टोपली डोक्यावर घेऊन ज्या वस्तूंची विक्री केली जाते, उदाहरणार्थ भाजीपाला पण असेल, आता भाजीवाले सुद्धा टोपलीमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला भरतात आणि गल्ली बोळातून त्या ठिकाणी ओरडत ओरडत जातात, भाजी घ्या भाजी. मग ज्या भाज्या त्या टोपलीमध्ये असतील त्यांची नावं घेत घेत ते पुढे पुढे जात राहतात आणि जे कोणी हाका मारली की त्यांना त्या ठिकाणी टोपली खाली ठेवून भाजीची विक्री करतात. अशी जी टोपली घेऊन माल टोपलीत ठेवून
डोक्यावर घेऊन ती टोपली आणि रस्त्यावर फिरत फिरत जात हाका देणारे असे जे विक्रेते आहेत त्यांना काय म्हणतात? टोपलीवाले असं म्हणतात. याच्यामध्ये स्त्रियांचंही प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसतं. तर इथे भाजीपाला विक्रेते असतील, सुईद्वारा विकणाऱ्या स्त्रिया असतील किंवा इतर काही पुरुष मंडळींचं प्रमाण थोडंसं कमी आहे यामध्ये. तर त्यातला फिरते व्यापाऱ्यातला हा दुसरा प्रकार. तिसरा व्यापार आहे रस्त्यावरील दुकाने. तर आपण घरापासून निघाल्यापासून अगदी आपण शाळा कॉलेजपर्यंत येतो, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बऱ्याच वेळा कधी-कधी आपल्याला कोणीतरी अशा अचानक एखादा व्यक्ती त्या ठिकाणी आपलं छोटंसं दुकान त्या ठिकाणी थाटून बसलेला असतो. आपण यायच्या आधीच तो सगळं त्याचं मांडून झालेलं असतं किंवा तो मग सकाळी-सकाळी असेल, तर सकाळीच आपली मांडणी त्या ठिकाणी तो करत असतो आणि एक अंदाज घेतो त्या दिवशी त्याची ती विक्री त्या रस्त्यावर जर झाली, तर त्याच रस्त्यावर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा परत तो दुकान त्या ठिकाणी थाटतो. अशा प्रकारे हा दुकानदार त्या ठिकाणी रस्त्यावर विक्री चांगली होत असेल, तर त्या ठिकाणीच तो बऱ्याच वेळा त्या ठिकाणी थांबतो आणि ज्या दिवशी विक्री कमी होईल त्या ठिकाणी तो रस्ता सोडून जागा बदलतो आणि पुन्हा परत एखाद्या दुसऱ्या रस्त्यावरती किंवा रहदारीच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी आपलं दुकान थाटतो. तर असे हे विक्रेते त्या ठिकाणी रस्त्यावर महत्त्वाच्या रस्त्यावर, रहदारीच्या रस्त्यावर आपली दुकाने थाटतात. जोपर्यंत व्यवसाय विक्री चालू असते ज्या चांगल्या प्रमाणामध्ये तोपर्यंत त्याच ठिकाणी ते थांबतात आणि विक्री कमी झाली की त्या ठिकाणी ते आपली जागा काय करतात? बदलतात. सर्वसाधारणपणे अशा व्यापाऱ्यांना रस्त्यावरील दुकानदार किंवा रस्त्यावरील दुकाने आपण असं म्हणू शकतो. चौथा प्रकार आहे स्वस्त वस्तूंचा दुकानदार. तर हा जो दुकानदार असतो याच्याकडे सर्व जास्तीत जास्त प्रमाणामधल्या महाग वस्तू ज्याच्याकडे नसतात, तर सर्व स्वस्त वस्तू असतात. अगदी ₹1 सुद्धा ज्यांच्या किंमत आहेत, अशाही वस्तू या दुकानदाराकडे उपलब्ध असतात. मग ₹1 असेल, ₹2 असेल, ₹3 ₹4 ₹5 अगदी अगदी इतक्या स्वस्त, अगदी ₹10 आतमधील सर्व वस्तू त्या ठिकाणी असू शकतात. ₹10 पेक्षा जास्त सुद्धा असू शकतात आणि म्हणून तर अशा स्वस्त वस्तूंचा दुकानदार त्या ठिकाणी आपल्या स्वस्त वस्तू त्या ठिकाणी मांडतो. वेगवेगळ्या प्रकारचे साधारणपणे ₹1 वस्तू एका बाजूला ठेवतो, ₹2 एका बाजूला ठेवतो, ₹3 ₹4 ₹5 अशी एक वर्गवारी करून त्या ठिकाणी 4-5 कधी-कधी ₹5 पर्यंतच्याच वस्तू त्याच्याकडे असतात. इतक्या स्वस्त वस्तू त्या ठिकाणी असतात. आणि बऱ्याच वेळा तो मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांचा आपल्याला वापर करताना दिसतो. कोई भी लो ₹2 कोई भी लो ₹2 म्हणजे कोणतीही वस्तू घ्या ती ₹2 आहे. कोई भी लो ₹5 तर म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी अशा स्वस्त वस्तूंच्या किंमत फिक्स असतात आणि अनेक खरेदीदार असतात. ते बघतात, अरे बापरे! ₹1 मिळते, चला काही हरकत नाही. म्हणून ते अनेक लोकं त्या ठिकाणी स्वस्त वस्तूकडे वळतात आणि सहज त्या वस्तूंची खरेदी करतात. आणि ₹4-5 मध्ये ₹5-5 ला सुद्धा चांगल्या वस्तू मिळतात. म्हणून काही लोकं ₹5 ची एक वस्तू घेण्यापेक्षा ₹10 2 घेतात आणि अशा प्रकारे त्या स्वस्त वस्तूंच्या दुकानदाराची विक्री त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. स्वस्त वस्तू असल्यामुळे अनेक ग्राहक त्या ठिकाणी येतात आणि सहज एकापेक्षा अनेक वस्तू घेऊन जातात. तर हा विक्रेता त्या ठिकाणी थोडीशी आपली बिझनेस चालण्यासाठी स्वस्त वस्तूंचा दुकानदार एखादी वस्तू त्याच किमतीला खरेदी करतो आणि त्याच किमतीला त्याची विक्री करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली आपलं लक्ष त्या ठिकाणी जातं. अरे बापरे! एवढी महाग वस्तू दुकानात घेतली तर हिला आपल्याला ₹20 द्यावे लागतील. तीच वस्तू त्याच्याकडे ₹5 ला सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू खरेदी करतो. पण ₹5 बरोबर आपण एकच वस्तू घेत नाही, तर अनेक वस्तूंची खरेदी करतो. मग ही त्याची एक टेक्निक असते, की आपल्या मालाची विक्री वाढण्यासाठी तो एखादी वस्तूची किंमत ॲज इट इज आहे त्याचप्रमाणे लावतो. म्हणजे त्याची खरेदी किंमत ₹5 असेल, तो विक्री किंमत सुद्धा ₹5 त्या वस्तूची मुद्दाम ठेवतो, ज्याच्यामुळे ग्राहक त्या ठिकाणी आकर्षिला जातो आणि बाकीच्या वस्तूंच्या किमती त्या मानाने कमी असतात आणि त्याची किंमत सुद्धा तो ₹5 ठेवतो. परिणामी आपोआपच एका वस्तूच्या बरोबर दुसऱ्या अनेक वस्तू त्या ठिकाणी काय केल्या जातात? विकल्या जातात आणि त्याचा नफा त्या ठिकाणी झालेला आपल्याला काय होतो? दिसतो. तर अशा प्रकारे स्वस्त वस्तूंचा दुकानदार किंवा स्वस्त वस्तूंचा व्यापार करणारा व्यापारी त्या ठिकाणी आपल्याला फिरते व्यापाऱ्यामध्ये येतो. हा सुद्धा स्वस्त वस्तूंचा दुकानदार सुद्धा सारख्या जागा बदलत असतो. विक्री कमी झाली की तो दुसरी जागा पकडतो. तर अशा करत आपल्या वस्तू त्या ठिकाणी तो दुकान मांडून रस्त्यावर, गर्दीच्या ठिकाणी, रस्त्याच्या कडेला रहदारी असेल त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी आपलं दुकान मांडून मालाची विक्री करत असतो. त्यानंतर 5वा प्रकार आहे फिरते व्यापाऱ्यामध्ये बाजारातील व्यापारी. आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपला बाजार भरतो आणि आठवड्यातून बऱ्याच ठिकाणी आता आठवड्याला बाजार असतो. तर हे आठवड्याच्या बाजारातील व्यापारी 7 दिवस त्यांचे दिवस ठरलेले आहेत, की सोमवारी कधी कुठं जायचं, मंगळवारी कुठं जायचं. आठवड्याचे 7ही दिवस ते काय करत असतात? आपली बाजारातील आपल्या घरापासूनच्या योग्य अंतरावरची गावं त्या ठिकाणी निवडतात आणि तिथे जास्त विक्री होईल अशी गावं निवडतात आणि त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध राहतात. तर यालाच आपण काय म्हणतो? बाजारातील व्यापारी. तर तिथे त्या आठवड्याचा बाजार, त्या गावचा बाजार त्या ठिकाणी असतो आणि ह्या बाजारामध्ये हे सर्व व्यापारी त्या ठिकाणी वस्तूच्या विक्रीसाठी आलेले असतात आणि हे दररोज दुसऱ्या दिवशी परत सोमवारी एका ठिकाणी असेल तर मंगळवारी दुसऱ्या ठिकाणी असतात आणि म्हणून त्यांना फिरते व्यापारी असं
म्हणतात. तर हे फिरते व्यापाऱ्यांचे आपल्याला 5 प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहेत. थोडक्यात मी तुम्हाला त्यांची माहिती सांगितली आहे. आता किरकोळ व्यापाऱ्यांचा दुसरा प्रकार आहे स्थानिक दुकाने. आता फिरते व्यापारी हे एका जागेवर कधीही नसतात. काही दिवस ते थांबतात, काही दिवसानंतर ते जागा बदलतात. स्थानिक दुकाने मात्र तसं नाही. उदाहरणार्थ आपल्या गावातील दुकान असेल, तर एक तर ते दुकान पूर्णपणे बंद तरी होईल, तरच ते त्याचे त्या ठिकाणी दुकान त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. परंतु त्यामुळं असं एकदा दुकान सुरू झालं, की ते दुकान त्या शक्यतो त्याच ठिकाणी आपल्याला असलेले काय होते दिसते. तर ह्या स्थानिक दुकानांचे सुद्धा 2 प्रकार पडलेले आहेत. लहान प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने आणि दुसरा प्रकार पडलेला आहे मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. तर आपण आता थोडक्यात पाहूया लहान प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. तर त्यामध्ये आपल्याला दिसतो पहिल्यांदा आपल्याला प्रकार आहे सर्वसाधारण मालाची विक्री करणारी दुकाने. म्हणजे थोडक्यात आपल्या मानवाला अनेक प्रकारच्या गरजा आहेत, अनेक वस्तू आपल्याला लागतात. तर यामध्ये सर्वसाधारणपणे मालाची विक्री करणारी जी दुकाने आहेत, की सर्वसाधारणपणे सर्वांनाच त्या मालाची काय आहे गरज आहे. तर अशी एक दुकाने त्या ठिकाणी छोट्या प्रमाणामध्ये हे दुकानदार असतात आणि छोटे प्रमाणात त्यांचं दुकान असतं. तर असा एक प्रकार या ठिकाणी आपल्याला असलेला काय होतो दिसून येतो. दुसरा प्रकार आहे त्यातला जुन्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने. पण आपण बघतो की आजकाल सेकंड हँड वस्तू म्हणतो आपण त्याला. सेकंड हँड वस्तू त्या ठिकाणी आपल्याला हव्या असतात, कमी किमतीमध्ये मिळतात म्हणून आपण त्या खरेदी करतो. कधी-कधी ज्याला वस्तू घ्यायची आहे त्याच्याकडे नवी वस्तू घेण्याची आर्थिक क्षमता नसते. त्यामुळं तो काय करतो जुन्या वस्तूंची खरेदी करतो. समजा आता मला मोटरसायकल घ्यायची आहे, परंतु नवीन मोटरसायकल मी घेऊ शकत नाही म्हणून मी काय करतो जुनी मोटरसायकल बघतो, सेकंड हँड मोटरसायकल बघतो आणि चांगल्या असतात. जुन्या बाजारात सुद्धा चांगल्या वस्तू कमी किमतीमध्ये मिळतात. आणि म्हणून तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विक्री होताना दिसते. तर अशा आपण बघतो उदाहरणार्थ मोटरसायकलचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, की अनेक बघतो आपण आता अनेक शहरांमध्ये, गावांमध्ये जुन्या मोटरसायकलची विक्री करणारी दुकाने सुरू झालेली आहेत. तर अशा विविध प्रकारच्या वस्तू आहेत, की ज्यांची मागणी जास्त आहे, तर त्यांची आपोआपच त्या ठिकाणी जुन्या वस्तूंची विक्री करणारी दुकाने त्या ठिकाणी सुरू होताना दिसतात. आता आपण बघतो पुस्तके असतील, तर जुने पुस्तकं विक्री करणारी सुद्धा दुकाने आहेत. सेकंड हँड बुक्स असं म्हणतो त्यांना आपण. नवीन पुस्तके विक्री करणारी दुकाने आहेची. परंतु जुन्या जी पुस्तके आहेत त्यांची सुद्धा विक्री करणारी दुकाने आपल्याला शहरांमध्ये त्या ठिकाणी दिसतात. अगदी रस्त्यावर सुद्धा जुने पुस्तके घेऊन लोक विक्री करताना आपल्याला दिसतात. तर तात्पर्य याला आपण म्हणतो की हे पण छोट्या प्रमाणावर त्यांचे व्यवसाय असतो. छोट्या प्रमाणावर त्यांचं दुकान त्या ठिकाणी मांडलेलं असतं आणि स्थिर झालेलं असतं त्या ठिकाणी. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे अधिकृत विक्रेता. तर त्याला काय आपण म्हणतो ऑथोराइज सेलर किंवा ऑथोराइज डीलर. तर अशा अधिकृत विक्रेते कंपनीमार्फत त्या ठिकाणी नेमले जातात. मग तालुक्यानुसार असेल, जिल्ह्यानुसार असेल किंवा 2-3 तालुके मिळून एखादा अधिकृत विक्रेता नेमलेला असेल, तर तो त्याच कंपनीच्या मालाची काय करतो विक्री करतो. कंपनी आणि त्याच्यामध्ये करार होतो, की आमच्याच मालाची तू विक्री करावी, आमच्याच मालाची तू जाहिरात करावी, आमच्याच मालाची आणि त्याप्रमाणे तुला आम्ही काय देऊ तुझा फायदा करून देऊ. मग ह्या सर्व अटी एकमेकांना ते मान्य करून घेतात आणि मालाची विक्री करतात. कंपनी पण त्यांना माल विक्रीसाठी कोणत्याही प्रकारचं भांडवल न गुंतवता त्या ठिकाणी माल विक्रीसाठी देते. त्याचबरोबर जे विक्रेते आहेत त्यांना सुद्धा भांडवल त्या ठिकाणी न गुंतवता आपला व्यवसाय करता येतो आणि मालाची विक्री करून नफा मिळवता येतो. आणि हे विक्रेते त्या कंपनीचे अधिकृत विक्रेते म्हणून त्या ठिकाणी निश्चित प्रसिद्ध आपल्याला झालेले दिसतात. आता उदाहरणार्थ आपण अनेक वस्तू आहेत, समजा उदाहरणार्थ मोटरसायकलचं उदाहरण मी पटकन घेत असतो. आता मग हिरोची मोटरसायकल असेल, बजाजची मोटरसायकल असेल किंवा सुझुकीची असेल, कुठले भरपूर आहेत आपल्याकडे कंपन्या. तर मग इथे विक्री करत असताना त्यांच्याकडे आपल्याला त्यांचे शोरूम्स असतील, त्यांची लांबी रुंदी असेल, आवश्यक ज्या बाबींची अट आपण पूर्ण केल्या की कंपनी आपल्याला त्या ठिकाणी अधिकृत विक्रेता म्हणून नेमते. डिपॉझिट आपल्याला काही द्यावं लागत असेल ते दिलं की सर्व अटी ज्या आहेत त्या अटी मान्य केल्या की आपल्याला अधिकृत विक्रेते म्हणून त्या ठिकाणी मान्यता मिळते. आपण चांगला छोटासा एक बिझनेस त्या ठिकाणी सुरू करू शकतो. तर कंपनीमार्फत असा विक्रेता नेमला एखाद्या ठिकाणी की त्याला पर्याय त्या ठिकाणी त्या भागामध्ये परत दुसरा अधिकृत विक्रेता नेमला जात नाही. परिणामी समजा आता एखादी हिरोची मोटरसायकल आहे, तर मग एखाद्या शहरात हिरोची विक्री करणारा जर अधिकृत विक्रेता नेमला असेल, तर त्याच शहरामध्ये पुन्हा परत हिरोचा मोटरसायकल विक्रेता नेमला जात नाही. तर कंपनीमार्फत एकाच विक्रेत्याची नेमणूक त्या परिसरासाठी केली जात असते. तर मोठं शहर असेल तर मात्र त्या ठिकाणी 2 भरपूर अंतरावरती मात्र हे अधिकृत विक्रेते नेमले जाऊ शकतात. परंतु सर्वसाधारणपणे जिल्ह्याचं एखादं ठिकाण असेल किंवा जिल्ह्यात 1-2 ठिकाणे असतील, तालुक्याचं एकच ठिकाण असू शकतं किंवा कधी-कधी 2 तालुके म्हणून सुद्धा अधिकृत विक्रेता एकच असू शकतो.
तर असे जे विक्रेते आहेत त्यांना आपण अधिकृत विक्रेते किंवा अधिकृतपणे कंपनीची उत्पादन विक्री करणारे विक्रेते असं आपण म्हणतो. चौथा जो प्रकार आहे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने. म्हणजे इथे सुद्धा जसे अधिकृत विक्रेते फक्त हिरोचा असेल तर तो हिरोचीच वस्तू विकतो. इथे सुद्धा तसंच प्रकार आहे छोटासा की विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने. म्हणजे काही विक्रेते असे असतात की ते त्याच प्रकारचा माल विकतात, दुसऱ्या प्रकारचा माल त्या ठिकाणी विकत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर इथे आपल्याला मोटरसायकलचं देता येईल. मग आता टी व्हीचं दुकानदार असेल तर तो टी व्हीच त्या ठिकाणी विकतो. टी व्हीच्या दुकानात तुम्हाला किराणा माल मिळणार नाही. आलं का लक्षात? म्हणजे किराणा दुकानदार असेल तर तो किराणा प्रकारचा जो माल आहे ना तोच विकतो, म्हणजे विशिष्ट प्रकारचाच माल विकतो. मग त्याच्या दुकानात तुम्हाला कपडे मिळणार नाहीत. म्हणजे कपड्याचा दुकानदार असेल तर त्या ठिकाणी किराणा आणि तुम्हाला टी व्ही मिळणार नाही. म्हणजे मग त्या ठिकाणी तुम्हाला फक्त कपडेच पाहायला मिळतील. तर थोडक्यात अशी जी दुकान आहे त्याला आपण काय म्हणतो, विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने. की त्यांच्या दुकानात गेल्यानंतर मग कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला कपडेच मिळणार ते खरं त्या ठिकाणी पाहायला विविध प्रकारची. आपण किराणा दुकानात गेलो तर आपल्याला किराणा मालच त्या ठिकाणी मिळणार, दुसरं काही मिळणार नाही. आपण आपल्याला टी व्ही खरेदी करायचा आहे, मग आपण टी व्हीच्या शोरूममध्ये त्या छोटंसं दुकान असेल तिथं गेलो की आपल्याला त्या ठिकाणी टी व्ही पाहायला मिळणार, दुसरं काही मिळणार नाही. बरोबर. तर फ्रीज घ्यायचे असेल किंवा वॉशिंग मशीन घ्यायचं असेल तर थोडक्यात काय आहे की विशिष्ट प्रकारचा माल विकणारी छोटी छोटी दुकाने असतात. त्या दुकानामध्ये त्याच प्रकारचा माल त्या ठिकाणी मिळतो, त्याच्या रिलेटेड थोडासा माल त्या ठिकाणी मिळू शकतो. तर अशी सुद्धा या ठिकाणी छोटी व्यापार करणारी दुकाने त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. परंतु ग्रामीण भागाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी जनरल स्टोअर्स असं नाव देतात, जनरल स्टोअर्स. आणि या दुकानामध्ये सर्व काही प्रकार त्या ठिकाणी उपलब्ध असतात. तर इथे सर्व काही त्या ठिकाणी भेसळ सुद्धा असते. सर्व प्रकारचा माल एकाच दुकानात मिळत असतो, कारण ग्रामीण भागामध्ये दुकानांची संख्या कमी असते आणि विक्रेतेही कमी असतात. परिणामी मग सर्वच प्रकारचा लागणारा माल, सर्वसाधारणपणे ज्याची मागणी जास्त आहे त्या भागामध्ये तो विक्रेता अंदाज घेऊन आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा माल विक्रीसाठी ठेवायला सुरुवात करत असतो. तर सर्वसाधारणपणे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे आपण म्हटलं आता आपल्याला कटलरीचा माल घ्यायचा, तर आपण त्या दुकानात गेलो की तिथं आपल्याला सर्व कटलरीचीच वस्तू त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्व मांडणी केलेल्या असतात छानपैकी रॅकमध्ये. आपल्याला सर्व ते कटलरी आयटम्स आपल्याला त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या बशा असतील, डिझाईन्स असतील, बाउल्स असतील, वगैरे वगैरे सर्व प्रकार असे त्या ठिकाणी उपलब्ध असतात. आणि आपण म्हटलं आपल्याला चप्पल सँडल्स घ्यायचे आहेत, मग आपण त्या ठिकाणी त्याच दुकानात जातो, तिथे आपल्याला चप्पल आणि सँडल्स दिसतात, बाकी काहीच आपल्याला तिथे दिसणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, विशिष्ट प्रकारचा माल त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवलेला असतो. अशी दुकाने. आता आपण पाहत होतो लहान प्रमाणावरती व्यापार करणारी किरकोळ व्यापारी. आता मोठ्या प्रमाणावर स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. म्हणजे इथं थोडंसं स्थानिक दुकान आहे आणि हे दुकान फिक्स असतं. आपण दररोज जरी गेलो त्या ठिकाणी आपली अडचण सोडवण्यासाठी तरी आपल्याला इथे अडचण सोडू शकतात. किंवा आपल्याला वॉरंटी पिरियड असेल तर वॉरंटी पिरियडमध्ये आपण वस्तूंची सेवा आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. तर अर्थात ही दुकाने स्थिर असल्यामुळे आपण त्यांच्याकडून वस्तू खरेदी केल्यानंतर कधी आपल्याला शंका किंवा अडचण निर्माण झाल्यास आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण फिरते विक्रेत्यांकडून आपण हे घेऊ शकत नाही, कारण आपल्याला सर्व्हिस त्यानंतर मिळणार नाही. आणि म्हणून जी स्थानिक दुकाने आहेत की जी कायमस्वरूपी आहेत, स्थिर आहेत, तर अशा दुकानातून आपण अशा वस्तूंची खरेदी करतो, कारण आपल्याला अशा वस्तूंची वॉरंटी पिरियडमध्ये सर्व्हिस मिळणं गरजेचं असतं. त्याचबरोबर वॉरंटी पिरियडच्या नंतर सुद्धा सर्व्हिस मिळणं आवश्यक असतं. तर दुसरा जो प्रकार आहे स्थानिक दुकानांचा तो आहे मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. तर त्यामध्ये एक छती दुकाने. आता एक छती दुकान म्हणजे काय, वरचं छत, हा छत म्हणजे काय, आपण ज्या घरामध्ये राहतो, ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तर त्याची वरची जी बाजू आहे त्याला छत असं म्हणतात. आपण स्लॅब म्हणतो किंवा छप्पर असेल त्याला छत म्हणतो. अनेक प्रकारची घरं आहेत आपल्याकडे, बरोबर आहे की नाही. तर ह्या वरचा जो भाग आहे त्याला आपण छत असं आपण पकडूया. की हे छत म्हणजे काय, तर एक छती दुकाने म्हणजे थोडक्यात काय, तर खूप मोठी एक बिल्डिंग असते आणि त्या बिल्डिंगच्या खाली सर्व प्रकारचा माल विकणारी दुकाने असतात. अर्थात छोटे छोटे विभाग केले जातात, डिपार्टमेंट्स केले जातात. आणि मग आपण म्हणतो आता मला कपड्या दुकानात येतं, आपल्याला सेपरेट दुकानात जावं लागतं, का मला टी व्ही खरेदी करायचं आहे सेपरेट दुकानात जावं लागतं. परंतु हे एक छती जे दुकान असतं ना, तर एक छती दुकान हे एकाच बिल्डिंगमध्ये असतं आणि म्हणून त्याला एक छती असं म्हणतात. वरचा त्यांचा स्लॅब हा एकच असतो, सर्वांचा एकच असतो. आणि त्या स्लॅबच्या खाली मोठी मोठी बिल्डिंग असतात, 3-4 मजली असते, 5 मजलीपर्यंत असू शकते, लिफ्ट पण सुद्धा बसवलेले असू शकतात. आणि
विविध डिपार्टमेंट्स त्यांनी तयार केलेले असतात. विविध प्रकारचे त्या ठिकाणी विक्री. मग तुम्हाला किराणा मालाचं दुकान तिथं असेल, मेडिकल पण असेल, कपडे घ्यायचे असेल तर कपड्याचं दुकान त्या ठिकाणी असेल. अगदी तिथे डिपार्टमेंटच केलेले असतात. पण ते एका छताच्या अंडरच असतात. तुम्हाला लागून तो माल खरेदी करायचा आणि शेवटच्या एका बिलाच्या काउंटरला बिलाला येऊन तुम्ही बिल पेड करायचं. ते तुमच्या मालाची काय करणार, पॅकिंग करणार आणि तुम्हाला तो माल देऊन टाकणार. तर थोडक्यात तात्पर्य असं आहे, की इथे आपल्याला अनेक दुकानांमध्ये जावं लागत नाही. त्याच ठिकाणी आपण गेलो खरेदीला, की त्या ठिकाणी सर्व प्रकारचा लागणारा माल आपण एकाच वेळेस खरेदी करून आपण घरी येऊ शकतो. तर थोडक्यात तात्पर्य असं आहे, की आपण आता आपल्या परिसरामध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक दुकान आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळी असलेली काय होतात, दिसतात. म्हणजे आपल्याला चप्पलच्या दुकानात जायचं असेल तर आपल्याला सेपरेट दुकानात जावं लागतं. कपड्याचं दुकान घ्यायचं असेल, कपडे घ्यायचे असेल आपल्याला सेपरेट जावं लागतं. इथे मात्र तसं नाही. एकाच छताखाली ही सर्व प्रकारची दुकाने असतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बिल्डिंगमध्ये डिपार्टमेंट्स केलेले असतात आणि त्या डिपार्टमेंटमध्ये तो माल विक्रीसाठी ठेवला जातो. ओनर किंवा पार्टनरशिप फर्म किंवा एक लिमिटेड कंपनी अशा प्रकारचा मोठा व्यापार करणारी दुकाने त्या ठिकाणी थाटू शकते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला मालाची विक्री त्यांना सहजतेने करता येऊ शकते. त्याचबरोबर आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, विविध दुकानात जाण्यापेक्षा आपल्याला माहीत झालं, की अरे ह्या बिल्डिंगमध्ये गेलं की सर्व प्रकारचा माल त्या ठिकाणी आपल्याला काय होतो, मिळतो. मग आपण त्याच ठिकाणी जातो आणि आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा माल खरेदी करून घेऊन येऊ शकतो. किंवा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची, पण मला वाटतं ते दुकान कुठं आहे मला माहीत नाही. तर अशा वेळेस ही एकछती दुकानांमध्ये गेल्यानंतर आपल्याला फारशी दुकान शोधण्याची गरज भासत नाही. आपण त्या ठिकाणी सहजतेने काय करू शकतो, एक दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या दुकानात, तिसऱ्या दुकानामध्ये किंवा तिथे जवळच विचारून आपल्याला माल खरेदी करायचा आहे, याचं दुकान याचं कुठं आहे डिपार्टमेंट, असं विचारून आपण मालाची खरेदी करण्यासाठी तिथे जाऊ शकतो. अशी जी दुकाने आहेत त्याला काय म्हणतात, एकछती दुकाने. आता दुसरा जो प्रकार आहे सुपर बाजार. तर इथे सुपर बाजारामध्ये काय केलं जातं, तर विशिष्ट प्रकारची मांडणी त्या ठिकाणी केली जाते आणि इथे सुद्धा एक छोटे-छोटे डिपार्टमेंट्स केलेले असतात आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी माल उपलब्ध दिसतो, मांडलेला दिसतो. पाहिजे त्या प्रकारचा माल तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकतात. तर असा जो प्रकार आहे, तर याला सुपर बाजार असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर सुपर बाजारामध्ये विविध प्रकारच्या वस्तू विविध गटांमध्ये त्या ठिकाणी मांडलेल्या असतात आणि विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. तर आता बऱ्याच शहरांमध्ये सुद्धा सुपर बाजार त्या ठिकाणी छोट्या-छोट्या प्रमाणामध्ये सुरू झालेले आपल्याला काय होतात, दिसतात. तिसरा जो प्रकार आहे साखळी पद्धतीची दुकाने. तर इथे साखळी पद्धतीची म्हणजे थोडक्यात काय, ही दुकाने एकमेकांना जोडलेली असतात आणि म्हणून त्याला शब्द वापरला जातो साखळी पद्धतीची. आणि ही दुकाने एकमेकांना जोडलेली असल्यामुळे एकमेकांकडचा माल एकमेकांकडे काय केला जातो, ट्रान्सफर केला जात असतो आणि मालाची विक्री केली जात असते. ज्या दुकानात माल कमी पडेल तो दुकानदार शेजारच्या त्याच प्रकारच्या दुकानातून मालाची मागणी करून आपल्या दुकानामध्ये माल उपलब्ध करून त्याची विक्री करत असतो. तर थोडक्यात उत्पादकाने अशा प्रकारची एक यंत्रणा तयार केलेली असते, की त्याच्याकडचा माल खालच्या व्यापाऱ्याकडे, खालच्या व्यापाऱ्याकडून त्याच्या खालच्या व्यापाऱ्याकडे असं करत-करत तो अगदी किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत साधारणपणे ही साखळी जोडलेली असते. एकाकडून माल दुसरीकडे त्या ठिकाणी सातत्याने जात असतो. तर अशा पद्धतीने इथे साखळी पद्धतीने मालाची काय केली जाते, विक्री केली जाते. पुढचा एक प्रकार आहे एक किंमत दुकाने. म्हणजे असं हे दुकान असतं, की यामध्ये वस्तूंच्या किमती काय असतात, एकसारख्या असतात. एकसारख्या असल्यामुळे आपण कोणतीही वस्तू घ्या, तर त्या ठिकाणी आपल्याला एकाच किमतीला त्या ठिकाणी काय होत असते, मिळत असते. म्हणजे आता अगदी मी तुम्हाला जसं स्वस्त वस्तूंचं दुकानदार सांगितलं, की ₹1, ₹2, ₹5. इथे मात्र आता हे मोठ्या प्रमाणात आहे. तर किंमत ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला दिसते. 200, 300, 500, 1000 अशा प्रकारच्या किमती या ठिकाणी असतात. अगदी म्हणजे ₹50 पासून ₹20 पासूनच्या वस्तू साधारणपणे या ठिकाणी आपल्याला या दुकानामध्ये उपलब्ध असतात आणि त्यांचे ग्रुपने मांडणी केलेली त्या ठिकाणी असते आणि त्या विशिष्ट ग्रुपमध्ये गेलं की तेवढी किंमत त्या ठिकाणी बोर्ड लावलेला असतो. आपल्याला पाहिजे ती त्या किमतीची वस्तू घ्यायची असेल, तर आपण त्या काय करू शकतो, खरेदी करू शकतो. तर थोडक्यात विशिष्ट असे ते पार्ट त्या ठिकाणी केले जातात. एकच दुकान असतं, पार्ट केले जातात आणि त्या पार्टमध्ये किंमत एकच त्या दुकानामध्ये ठेवली जात असते. तेवढ्या प्रकारामध्ये ठेवलेल्या सर्व वस्तूंच्या किंमत ह्या समान असतात आणि म्हणून त्याला एक किंमत दुकाने असं म्हणतात, की त्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तूंची किंमत कशी असते, एकच असते, सारखीच असते. म्हणून त्या दुकानांना एक किंमत दुकाने असं म्हणतात. आणि 5वा जो प्रकार आहे तो म्हणजे मॉल. तर मॉल हा सुद्धा एक प्रकारचा
मोठ्या प्रमाणात विक्री करणारं एक दुकानच असतं. इथे सुद्धा आपल्याला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत, सेवा आहेत, या सर्व माल त्या ठिकाणी उपलब्ध असतो. इथे सुद्धा त्या ठिकाणी मोठी बिल्डिंग असते, एक छती दुकानासारखीच. तिथे सुद्धा त्याच प्रकारची मांडणी साधारणपणे केलेली असते. मग आता त्या ठिकाणी तुम्हाला किराणा माल मिळेल, भाजीपाला मिळेल, फळे मिळतील, कपडे मिळतील, चप्पल, सँडल्स मिळतील किंवा क क अजूनही काही तुम्हाला पाहिजे असेल तर ते ह्या मॉलमध्ये त्या ठिकाणी असतं. आणि मस्तपैकी या मॉलमध्ये किंवा या सुपर बाजार असतील, एकछती दुकाने असतील, इथे तुम्हाला छानपैकी खरेदी करण्यासाठी आतमध्ये तुम्हाला एंट्री प्रवेश दिला जातो. ग्राहकाला जे पाहिजे तो त्या ठिकाणी निवडतो. त्याला खास ट्रॉली दिली जाते. तर त्या ट्रॉलीमार्फत मॉलमध्ये ती ट्रॉली घेऊन आपण फिरायचं आहे. आपल्याला पाहिजे तो माल त्या ट्रॉलीमध्ये ठेवायचा आणि जेव्हा आपला माल खरेदी करून आपली पूर्ण होईल, तेव्हा आपण एका बिलाच्या काउंटरला त्या ठिकाणी यायचं. तो माल आणि ही ट्रॉली त्यांच्या समोरच्यांच्या ताब्यात द्यायची. त्या मालाची किंमत त्या ठिकाणी ते बिल तयार करणार. ते बिलाची अमाऊंट आपण पेड केली, की समोरचा व्यक्ती त्या ठिकाणी आपल्याला माल जो आपला आपण खरेदी केलेला आहे, तो माल पॅक करून ते आपल्याला काय करतात, आपण पैसे पेड केले, की ते माल पण पॅक करून आपल्याला काय करतात, देतात. तर अशा प्रकारची सिस्टीम या मॉलमध्ये आपल्याला असलेली दिसते आणि विविध व्हरायटीचा माल त्या ठिकाणी आपल्याला मॉलमध्ये पाहायला मिळतो. आणि शिवाय आपण आपल्या हाताने त्या ठिकाणी मालाची खरेदी करायची असते आणि त्याचबरोबर निवडायचा सुद्धा आपल्याला असतो. कोणी आपल्याला कोणता माल हातात कोणीही देत नाही. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष मालाजवळ जायचं. जो आवडतो तो आपला माल आपल्या ट्रॉलीमध्ये टाकायचा. अशा प्रकारे या ठिकाणी आपण मालाची चॉईस स्वतः करू शकतो. आपल्याला कोणाची त्या ठिकाणी गरज पडली तर आपण मागणी माहिती घेऊ शकतो. परंतु गरज पडली नाही तर आपण आपल्याला पाहिजे त्या मालाची खरेदी करून या ठिकाणी माल आपण खरेदी करू शकतो. तर अशी ही दुकाने त्या ठिकाणी आहे. त्यालाच आपण मॉल असं म्हणतो. इथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारे जी ही दुकान या ठिकाणी येते. इथे इन्व्हेस्टमेंट सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पाहत होतो किरकोळ व्यापाराचा प्रकार, त्यात स्थानिक दुकाने, त्यातला मोठ्या प्रमाणावर व्यापार करणारी दुकाने. तर आता आपण पाहत होतो व्यापाराचे अंतर्गत व्यापार आणि त्याचे विविध प्रकार. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत व्यापाराचा दुसरा भाग, बहिर्गत व्यापार. तर बहिर्गत व्यापार म्हणजे काय, की कोणत्याही दोन देशामध्ये जे व्यापार चालतात, खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, त्याला सर्वसाधारणपणे आपण बहिर्गत व्यापार असं म्हणतो. आणि या बहिर्गत व्यवहारालाच आपण त्याचे पुन्हा तीन प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. तर त्याच्यामधला पहिला प्रकार आहे आयात व्यापार, दुसरा आहे निर्यात व्यापार आणि तिसरा आहे त्या ठिकाणी पुनर्निर्यात व्यापार. तर थोडक्यात तुम्हाला याची माहिती सांगतो. आयात व्यापार म्हणजे कोणता व्यापार, की समजा आपण भारत देशातील व्यापारी दुसऱ्या कोणत्या तरी किंवा जपानकडून किंवा फ्रान्सकडून मालाची काय करतो, आयात करतो. म्हणजेच मालाची खरेदी करतो. त्या व्यापाराला सर्वसाधारणपणे काय म्हणायचं, आयात व्यापार, इम्पोर्ट ट्रेड. आणि समजा जर दुसऱ्या देशांना मालाची विक्री करत असेल, तर त्या ठिकाणी त्या व्यापाराला म्हणायचं निर्यात व्यापार. आता तिसरा प्रकार जो आहे तो आहे पुनर्निर्यात व्यापार. मग याला कोणता व्यापार म्हणायचं पुनर्निर्यात, तर काही वस्तू अशा आहेत की भारत सरकार असेल समजा, तर काही वस्तूंवरती आयातीवरती बंधने असतात. आयातीचे नियम पाळून त्या ठिकाणी आपल्याला हा आयात व्यापार करावा लागतो. निर्यातीचे नियम पाळून निर्यात व्यापार करावा लागतो. तर इथे आयातीवर बंधने असतील, परंतु सरकारमार्फत पुनर्निर्यात जर तुम्ही करणार असाल तर त्या बंधने जरी असली तरी त्या मालाची तुम्हाला खरेदी करता येते. तर अशाही प्रकारचा माल आपण खरेदी करतो आणि खरेदी केल्यानंतर त्याचा परत दुसऱ्या पक्क्या मालात रूपांतर करतो आणि पक्क्या मालात रूपांतर केल्यानंतर त्या वस्तू सक्तीने भारतात त्याची विक्री करता येत नाही. अशा वस्तू फक्त निर्यातीसाठी तयार केल्या जातात आणि मग त्यांची आपण काय करतो, निर्यात करतो. असा जो व्यवहार असेल त्याला आपण काय म्हणतो, पुनर्निर्यात असं म्हणतो. मग या पुनर्निर्यात व्यापारामध्ये मालाची आयात केली जाते. आयात केलेला माल मात्र भारतामध्ये विकला जात नाही. त्याच्यावर प्रक्रिया करून किंवा पक्क्या मालात रूपांतर करून सुद्धा पक्का तयार झालेला माल भारतात विकला जात नाही. तर तो भारत सोडून बाहेरच्या इतर देशांमध्ये काय केला जातो, विकला जातो. त्याला म्हणजेच त्याची काय केली जाते, निर्यात केली जाते. तर असा जो व्यवहार असेल, असा जो व्यापार असेल त्याला आपण काय म्हणतो, पुनर्निर्यात व्यापार. म्हणजे पुनर्निर्यात व्यापारामध्ये आयात केलेल्या मालावर प्रक्रिया करून पुन्हा तो माल पक्क्या मालात रूपांतरित करून त्याची पुन्हा दुसऱ्या देशाला काय केली जाते, विक्री केली जाते. उदाहरणार्थ आपण समजा जपानकडून माल खरेदी केलेला आहे. मग त्याच्यावर आपण काय करणार, प्रक्रिया करणार, आपल्याला पाहिजे तसं पॅकिंग करणार, नवीन त्याच्यामध्ये बदल करून पक्क्या वस्तूमध्ये रूपांतर करणार आणि त्याची विक्री आपण काय करणार, पाकिस्तानला करणार. तर त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचा जो व्यवहार असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पुनर्निर्यात व्यापार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यापाराचे प्रकार, विविध प्रकार त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि हा जो चार्ट त्या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे
तर या चार्टवरनं सविस्तर अशी थोडक्यात माहिती प्रत्येक व्यापाराची तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण आज व्यापाराचे प्रकार संपूर्णपणे अभ्यासलेले आहेत, टाईप्स ऑफ ट्रेड अभ्यासलेले आहेत. पण हेच व्यापाराचे प्रकारांचे प्रत्येक सेपरेट पॉईंट्स आपण त्या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रत्येक पॉईंटचा एक स्वतंत्र व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला तयार करून पाठविणार आहे. तर प्रत्येक हा जो प्रकार आहे अंतर्गत व्यापार असेल समजा, तर याचा स्वतंत्र असा छानपैकी एक अंतर्गत व्यापाराचा व्हिडिओ आपण पुढे तयार करण्यात असे प्रत्येक व्यापार जेवढे प्रकार पाहिले या सर्व प्रकारांचे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तर कॉमन एक माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांनी सेटिंग केलेलं नसेल तर त्यांनी सेटिंग करून घ्या. तर सेटिंग कसं करायचं आणि लाईक कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला लगेचच यासोबत देत आहे. तर तो पहा, लाईक कसं करायचं ते शिकून घ्या. आवडला असल्यास नक्की लाईक करत जा आणि ज्यांनी सेटिंग केलं नाही त्यांनी सेटिंग व्हिडिओ पाहून करून घ्या. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. पुढील व्हिडिओ आहे आपला 11 OCM प्रकरण क्रमांक 2 म्हणून 02 लिहिलंय मी ते. त्यातला तिसरा व्हिडिओ आहे आपला आता हा अंतर्गत व्यापाराचे प्रकार. मग आज आपण पाहिलेला आहे 11 OCM 0202 व्यापाराचे प्रकार टाइप्स ऑफ ट्रेड. पुढचा आहे टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड. ओके, तर पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे. जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. D हे अक्षर त्याला जोडलं जातं आहे. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.